नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखीला कान्हाची खूपच आठवण येत असते. म्हणून आता ती आरशासमोर उभा राहून मोरपीस घेऊन आता एकटक त्याच्याकडे बघत राहिलेली असते. तिकडून आता कान्हा वेश बदलून आलेला असतो आणि तो सखीच्या एकदम जवळ येऊन तिला म्हणत असतो की माझी खूप आठवण येते ना तुम्हाला. त्यावेळेस सखी त्याच्याकडे वळून पाहते आणि तिला कान्हाला तेथे पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. आता ते दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्या तिकडून आता सरकार ओरडत असते की गौतम भाऊजी, मीनाक्षी, उर्मिला आणि खूपच घाबरलेलं नाटक करत असते. सगळेजण आता पळतच बाहेर येतात आणि काय झालं वहिनी, काय झालं वहिनी असं म्हणत असतात. मग सरकार म्हणत असते की माझे दागिने चोरीला गेलेले आहेत आणि मी पोलिसांना फोन सुद्धा केलेला आहे. आता ते शोधून काढतील माझे दागिने. आता खोटे खोटे पोलीस सुद्धा आलेला असतो आणि म्हणत असतो की घरातील पैकी कोणावरती तुम्हाला संशय आहे का किंवा कोणी बाहेरून आले का. त्यावेळेस सरकार आता तिच्या मावशीकडे पाहते आणि म्हणत असते की मावशी आहे, हीच बाहेरून आलेली आहे. त्यावेळेस पोलीस म्हणत असतात की सोनवणे यांच्या खोलीची झडती घ्या. मग मावशी आता खूपच घाबरलेल्या असतात आणि आश्चर्याने सुद्धा बघत असतात. तर आता सरकार मनामध्ये म्हणत असते की आता तयार राहा मावशी जेलची हवा खाण्यासाठी.